खुशखबर. राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत मोठा निर्णय. 20%, 40%, 60%, 80% टप्पा अनुदानावरील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा मार्ग स्पष्ट. वेतनाच्या संरक्षणासह विशेष तरतुदी जाहीर. राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. विशेषतः टप्पा अनुदानावर 20%, 40%, 60%, 80% काम करणाऱ्या आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत या नव्या निर्णयात अतिशय स्पष्ट व दिलासादायक मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आली आहेत. अंशतः टप्पा अनुदानित शिक्षकांसाठी समायोजनाची विशेष नियमावली. राज्यातील टप्पा अनुदानावर कार्यरत असणाऱ्या शाळांमधील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना त्यांना कुठल्याही प्रकारच्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार नाही, याची विशेष दक्षता शासनाने घेतली आहे. समान टप्प्यावर समायोजन. टप्पा अनुदानावरील समान टप्प्यांवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन झाल्यानंतरही अतिरिक्त शिक्षक शिल्लक राहिल्यास त्यांना पुढील उच्च टप्प्यांवर क्रमाने समायोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. टप्प्यांची श्रेणीवार पदोन्नती सदृश प्रक्रिया. 20% टप्प्यावरील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे प्रथम, 40% टप्प्यावर, 40%चे 60% टप्प्यावर, 60%चे 80% टप्प्यावर आणि 80% टप्प्यावर आणि 80%चे 100% टप्प्यावरील रिक्त पदांवर समायोजन करता येईल. तसेच याच्या उलट क्रमानेही समायोजन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. वेतन व अनुदान संरक्षण. अशा प्रकारे उच्च टप्प्यावर किंवा अन्य टप्प्यावर समायोजित होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ आस्थापनेला अनुज्ञेय असणारे टप्पा अनुदान त्यांच्या वेतनापोटी नियमितपणे देय राहील. जेव्हा मूळ आस्थापनेवरील शाळा वाढीव अनुदानासाठी पात्र होईल तेव्हा त्याप्रमाणे वाढीव टप्पा अनुदान संबंधित समायोजित कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी उपलब्ध होईल. थेट उच्च टप्प्यावर समायोजन. सामान्य समायोजन शक्य न झाल्यास 20% टप्प्यावरील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे थेट 60% किंवा त्यापुढील टप्प्यावरील रिक्त पदांवर नियमानुसार समायोजन करता येईल व त्यांच्या मूळ शाळेच्या टप्पा अनुदानाचे संरक्षण कायम राहील. सर्वसाधारण समायोजन, कालमर्यादा व नियम. कालबद्ध प्रक्रिया. दरवर्षी ऑक्टोबर 15 ते डिसेंबर 30 दरम्यान ही समायोजन प्रक्रिया पार पाडणे अनिवार्य करण्यात आले आहे. वेतन व सेवा ज्येष्ठता संरक्षण. समायोजन करताना कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन श्रेणीला पूर्ण संरक्षण राहील आणि ज्या दिनांकापासून समायोजन होईल त्यावरून त्यांची सेवा ज्येष्ठता ठरवली जाईल. शैक्षणिक वर्ष 2023 ते 24 साठी शिथिलता. शैक्षणिक वर्ष 2023 ते 24 मधील प्रलंबित समायोजनासाठी 10 जून 2024 पर्यंत मुभा देण्यात आली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in ची लिंक या संकेतस्थळावर उपलब्ध असून याचा संकेतांक 202403151725237121 असा आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.